अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगीर ज्युनियर कॉलेजचे आदर्श शिक्षक अजहर खान यांचा गौरवपूर्ण सत्कार. अहमदनगर येथील नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट संचालित अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्युनियर कॉलेजमध्ये आदर्श शिक्षक अजहर खान यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भावपूर्ण व गौरवपूर्ण सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. सन 1998 मध्ये शिक्षक सेवेत रुजू झालेल्या अजहर खान यांनी तब्बल 29 वर्ष शिक्षण क्षेत्रात आपले अमूल्य योगदान दिले. आपल्या प्रदीर्घ सेवा काळात त्यांनी केवळ अध्यापनावर भर दिला नाही, तर शेकडो विद्यार्थ्यांना घडवून त्यांना समाजाचे जबाबदार नागरिक बनवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज पोलीस दल, शिक्षण व उद्योग अशा विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असून हेच त्यांच्या कार्याचे खरे यश मानले जाते. या सत्कार सोहळ्याप्रसंगी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना अत्यंत भावुक वातावरणात निरोप देण्यात आला. सत्काराला उत्तर देताना अजहर खान यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की गेल्या 3 दशकातील माझी सेवा ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांचे प्रेम आणि सहकार्यांकडून मिळालेला सन्मान हीच माझी आयुष्यभराची खरी संपत्ती आहे. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक मुनवर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी शाळेचे संचालक रेहान शफी काझी, इनाम जिक्रिया खान, वाजिद खान, इफ्तियार खान तसेच डॉक्टर अब्दुल कादेर, मौलाना खिजर यांच्यासह मुस्ताक सर, जाकीर सर, अथर खान, रियाज सर, जफर सर, वसीम सर, मुसेब सर, अकबर सर, मुजाहिद सर तसेच महिला शिक्षक वृंदांमध्ये रुमाना बाजी, रफत बाजी, नाझीन बाजी, नौशीन बाजी, फिरदौस बाजी, अर्शिब बाजी, जमजम बाजी व इतर शिक्षक शिक्षकतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जूनियर कॉलेज के हमारे स्टाफ सर अजहर सर आज अपने वक्त उन्होंने नहाते पवित्र नहाते संसद दिया और अपने निपन्नमय सर्विस बिना कोई राज्य रास्ते इस तरक्की जाने से और तमाम हमारे इलाके जिसमें उर्दू स्कूल है, इंग्लिश मीडियम स्कूल है, इनका इसलिए आजा करता हूँ. थोड़ा सा प्रोग्राम में देर है क्योंकि हम तो बहुत अर्जेंट जाना था, कुछ मसला है, इसलिए मैं आप सबका ज्यादा वक्त ना देते हुए सर ने जो 1988 से यहाँ पे जो सिद्धांत दिए और उनके सिद्धांत की वजह से आज शहर में बहुत से बच्चे जो है जो आगा तालीम आज दे रहे हैं. अल्लाह उनके कानों को जगह है जो मैं ऐसी अल्लाह से दुआ करता हूँ और उनके घर के भी लोग हैं आज शहर के बारे में जोड़ना बहुत कुछ था. एक सफल रखता कि हमारे इलाके का एक शख्स, एक ऐसी शख्सियत जिससे हाथों आप हजारों बच्चे आगा तालीम के अंदर सीखते हैं, एक अलग खुशी का एहसास होता. और ये इजारा कराने में जितना कंट्रीब्यूशन संस्था का है, मैं समझता इससे ज्यादा कंट्रीब्यूशन अगर सर ने की. इससे आपसे अगर सर का मैं पर्सनल दिल से इनका शुक्रिया अदा करता हूँ. अगर सर से हमारे ताल्लुकात काफी दिन है. यहाँ पे जब चेयरमैन डॉक्टर सईद काजी साहब थे, जब से है उनसे है, उनसे भाई साहब है जो हमारे साथ हमेशा रहते, सीधे कभी कभी दिखते नहीं हो तो तीजे से रहते हमारे, है ना. तो इसी के साथ अहमदनगर उर्दू प्राइमरी स्कूल से हमारी बहन हमारे लिए इस इदारे के टीचर तलीम दादी, इनकी जो अभी हमने इनका सत्कार करे
और इंटरनेशनल स्टेट लेवल से जो नवाब ने इनकी जो पुरस्कार मिला एक राजनीति टीचर था, इसके वास्ते भी करते इनकी बहुत बहुत इनका इस्तेमाल करता हूँ। मैं ज़्यादा वक्त न देते हुए आप सब आगे का प्रयत्न जारी रखें। इंशाअल्लाह अगले साल या फिर अगले मरतबा जो भी प्रोग्राम होगा, जो प्रोग्राम में अगला साल हमेशा की तरह प्रोग्राम के अगले साल में ऐसी मैं नजर डालना चाहता हूँ। और मैं मेरे कि अजहर सर जैसे टीचर ने यहाँ पर इतना बेहतरीन अंदाज में अपना कार्यकाल 29 साल का जो यहाँ पर दिया, इसमें स्पेशलिटी ये रही कि यहाँ पर उन्होंने किसी भी किस्म का कोई भी कंट्रोवर्सी बोलो या किसी भी किस्म का उन्होंने कोई प्रॉब्लम क्रिएट न करते हुए बच्चों को आला से आला तालीम यहाँ पर उन्होंने देने की पूरी उनकी तरफ से कोशिश की। यहाँ तक कि हमने इंटरनल अपने बच्चों से भी हमने इंक्वायरी की है कि भाई अजहर सर की टीचिंग का कैसा हाल है, कैसा पढ़ाते, क्या कहते, तो उनके बारे में हमेशा हमको बच्चों से हमेशा पॉजिटिव ही रिस्पॉन्स मिला। मैं बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ सर को। आगे के कार्यकाल के लिए भी मैं वैसे यहाँ से तो रिटायर होकर जा रहे घर, और कोई टीचर अगर रिटायर होकर जब जाता है तो उसके लिए सबसे बड़ा मसला यही रहता है कि आगे करूँ क्या, क्योंकि 29 साल का इतना बड़ा कार्यकाल जो जिंदगी का रहता है वो यहाँ पर गुजारा रहता अपने असातिज़ा के साथ में, बच्चों के साथ में, इसके साथ। इसके आगे का जरा उनको बहुत मुश्किल जाता है हर टीचर के लिए। तो इसके आगे के कार्यकाल के लिए मैं उनको सेहत तंदुरुस्ती, अल्लाह ताला को सेहत तंदुरुस्ती दे, हमेशा अल्लाह ताला का साया उनके ऊपर बरकरार रहे। और जो बच्चों को उन्होंने जो तालीम दी, जो आज हर फील्ड के अंदर उनके चाहे जिन बच्चों को उन्होंने पढ़ाया है वो बच्चे भी आजकल पढ़ाने के लायक बन गए अल्हम्दुलिल्लाह। ऐसी तालीम उन्होंने वहाँ पर दी है बच्चों को। कुछ लोगों ने मैकेनिकल फील्ड में गए, कोई एजुकेशन फील्ड के अंदर कोई तालीम दे रहे हैं, दूसरे बच्चों को पढ़ा रहे हैं, कोई बच्चे अलग अलग हर शोबे में गए अल्हम्दुलिल्लाह, जिनको उन्होंने तालीम दी है। ये बहुत बड़ी यानी अचीवमेंट है सर की अल्हम्दुलिल्लाह। और साथों साथ जो अभी आज रानी बाजी का जो इतना एजाज किया हमने भी यहाँ पर, जो उनको स्टेट लेवल के ऊपर उनको बहुत सारे इनामत मिले अल्हम्दुलिल्लाह, मैं उनको मुबारकबाद देता हूँ। और आगे के काम के लिए भी उनको दुआ देता हूँ अल्लाह ताला उनके हाथों से और दूसरे जो टीचर्स हैं उनके भी हाथों से अल्लाह ताला ऐसे ही काम को कामयाब अंजाम देने की तौफीक दे। आमीन। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। आज माझ्या सेवापूर्ती निमित्त गौरव समारंभ या ठिकाणी नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट संचलित अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्युनियर कॉलेज, त्याचप्रमाणे अहमदनगर उर्दू प्रायमरी स्कूल आणि इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या मार्फत हा जो माझा सेवापूर्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला, सर्वप्रथम मी त्या ठिकाणी संस्थेचे, त्यानंतर या तिन्ही युनिटच्या प्राचार्यांचे आभार व्यक्त करतो। सर्वात प्रथम या ठिकाणी माझा शैक्षणिक प्रवास जो आहे, जो या ठिकाणी शिक्षक म्हणून इसवी सन 1998 पासून या ठिकाणी सुरू राहिला आणि 1998 पासून तर अविरतपणे या ठिकाणी 2026 पर्यंत मी या ठिकाणी सलग 29 वर्ष या ठिकाणी सेवा देण्याचा प्रयत्न केला। दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी माझ्या मार्फत या ठिकाणी हजारो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अध्ययन केले आणि या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने अध्यापन करण्याचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीने, माझ्या सहकार्यांनी चांगल्या पद्धतीने केला। यामध्ये बहुतेक विद्यार्थी हे शैक्षणिक दृष्ट्या या ठिकाणी, काही विद्यार्थी हे कायद्याच्या क्षेत्रामध्ये आज कार्यरत आहे, काही विद्यार्थी हे स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, काही विद्यार्थी हे यशस्वी उद्योजक म्हणूनही काम करत आहे। हे माझ्या यशाची एक पावती आहे। या ठिकाणी काम करत असताना मला जे प्राचार्य लाभले, या सर्व प्राचार्यांनी माझ्या कामाची कदर केली आणि त्यांनी दिलेले जे वेगवेगळे आदेश होते त्या आदेशाचे पालन करून या ठिकाणी मी या योग्य पद्धतीने अध्यापनाची जी साखळी असते ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। आपल्याला माहित आहे या ठिकाणी ज्याप्रमाणे गाडीला चालवण्यासाठी 4 चाकांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे एक शैक्षणिक संस्था यशस्वी व्हायची असेल तर त्यासाठी सर्वप्रथम चालक, त्यानंतर पालक, त्यानंतर बालक आणि त्यानंतर शिक्षक या चार लोकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते। आणि त्या 4 भूमिकेमध्ये ऍज अ शिक्षक म्हणून मी चांगल्या प्रकारे
माझ्या पद्धतीने योगदान देण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान ज्या काही चुका झाल्या असतील त्या ठिकाणी सर्वांनी पदरी घेतल्या. मी सर्वांचे आभार मानतो आणि माझा हा यशस्वी सोहळा पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला त्याबद्दल आयोजकांचे या ठिकाणी आमच्या प्राचार्यांचे मी आभार मानतो. आणि एवढं बोलून आमचे विद्यमान नागोरी मुस्लिम मिसगर जमातचे जे विद्यमान ट्रस्टीज आहेत यामध्ये रेहान काझी साहेब असतील, त्याचप्रमाणे इनाम भाई असतील, वाजिद भाई असतील आणि इफ्तेखार भाई असतील, या सर्वांचे सुद्धा मला या ठिकाणी या गेल्या 4 वर्षापासून यापूर्वी जे होऊन गेलेले जे विश्वस्त होते यामध्ये मरहूम डॉक्टर सईद काझी साहेब, ऍडव्होकेट जावेद काझी साहेब, त्याचप्रमाणे मुल्ला याकूब मंजूर साहेब, त्याचप्रमाणे मरहूम ताहिर भाई यांच्या माध्यमातून सुद्धा मला या ठिकाणी चांगल्या प्रकारे सहकार्य मिळाले आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातूनच मी आज या ठिकाणी आहे. त्यांनी या ठिकाणी शैक्षणिक योगदान देत असताना आम्हाला या ठिकाणी पूर्णतः या ठिकाणी अध्यापनामध्ये पूर्णतः मार्गदर्शन केले आणि आम्हाला या ठिकाणी या माझ्या वैयक्तिक दृष्ट्या मी 29 वर्षाच्या सेवेमध्ये या लोकांनी कधी आम्हाला या ठिकाणी व्यक्तिगतरित्या त्या ठिकाणी या आमच्या शैक्षणिक कामकाजाच्या संदर्भात कुठल्या प्रकारे आमची या ठिकाणी विचारपूस केली नाही. म्हणजे आम्हाला या ठिकाणी कुठल्या प्रकारे अनावश्यक अशा बाबींमध्ये त्या ठिकाणी विचारणा केली नाही. आम्ही सुद्धा या ठिकाणी 29 वर्ष काम करत असताना त्यांच्या या ठिकाणी विश्वासाला पात्र ठरलो आणि आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या पेशाला योग्य प्रकारे योगदान देण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मला या ठिकाणी अभिमान आहे आणि या शैक्षणिक प्रवासामध्ये माझ्या कुटुंबाचे, माझ्या त्यानंतर भाऊ आणि इतरांचे मला मोलाचे योगदान लाभले. आज मी आनंदी आहे. माझा मोठा मुलगा फार्मसी ग्रॅज्युएट होत आहे, मुलगी सुद्धा या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्स मध्ये ग्रॅज्युएशन होत आहे आणि तिसरी मुलगी जी आहे ती 9वी शिकत आहे. आणखीन एक आनंदाची बाब अशी की ती तिसरी मुलगी जी आहे ती जीएनएस अकॅडमी आणि टी.एन. रामलाल इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून या ठिकाणी 1500 विद्यार्थ्यांमध्ये या 10 विद्यार्थिनींचं सिलेक्शन श्रीनगरमध्ये होणाऱ्या कॅम्पसाठी झालेलं आहे. ते या ठिकाणी मला याचा अभिमान आहे. अशा प्रकारे मी या ठिकाणी समाजसेवा करत असताना कुटुंबामध्ये सुद्धा माझ्या पद्धतीने योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी मी याप्रमाणे संस्थेला माझी गरज भासेल त्यावेळेस मी या ठिकाणी संस्थेमध्ये येण्याचा या ठिकाणी त्यांना प्रॉमिस करतो. हम ही जानते हैं दाग, उर्दू है जिसका नाम हम ही जानते हैं दाग, सारे जहां में धूम हमारी सुबह की है. नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट संचलित अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्युनियर कॉलेजच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे आज प्राध्यापक अजहर खान सर यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने मी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.